श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीकुलदेवताय नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणता सारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शम्भो मजपूर्णतारी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आपदां पहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथेकारी आपण सावे जवळे। राजा राम हरी जय जय राम कृष्ण हरे। राजा राम 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 हरी जय जय राम कृष्ण राजा राम हरी जय जय राम कृष्ण राजा राम 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राजा राम हरी जय जय राम कृष्ण नवनीरदसम नवनीतप्रिय नवनीरदसम नवनीरदसम नवनीतप्रिय नवल विनोद विहारी कृष्ण नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय राम कृष्ण हरि।
गत गत करुणा दृष्टिने हरि कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय राम कृष्ण हरि राजा राम 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 हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात रामा संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो सीताराम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा सौख्य आम्हा सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा सौख्य आम्हा स्वरूपी मन हे रामा मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन कामक्रोधादिक जाती निर्धावा हो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू नारायण रूप ध्याऊ 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 सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होनी
राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। श्री लिंगरवनाथ महाराज की जय। जगदम्ब उदयोस्तु श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। मंगल मूर्ति मोरया। दासांभिमानिं जनका सोडुनी गेला। जननी जनका सोडुनी गेला। जननी जनका सोडुनी गेला। नंदाच्या सदनी नंदाच्या सदनी हरिहराजांचा अभिमान। हरिहराजांचा अभिमान।
शबरीची वनी त्या शबरीची वनी हरिहा दासांचा अभिमानी हरिहा दासांचा अभिमानी चिद्घन स्वामी रमापति उद्धव चिद्घन स्वामी रमापति उद्धव चिद्घन स्वामी उद्धव चिद्घन स्वामी रमापति विसरना ध्यानी हरिहा विसरना ध्यानी हरिहा दासांचा अभिमानी हरिहा दासांचा अभिमानी हरिहा दासांचा अभिमानी हा जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणे कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात् सुखमण्डलः कुमतखण्डने दण्डभृत पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः श्रीवासुदेव गुरुला मुनिनन्दनाला भावे अधिकरुणी सांजलि नमनाला संसारताप अवघा बुधहो शमाया वर्णो आता हरिकथा मनहि रमाया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीलिंगरवनाथ महाराज की जय जगदंब उदयोस्तु। सर्वप्रथम माझ्यासमोर अधिष्ठित असलेली देवता आपल्या गावाचं ग्रामदैवत श्री लिंगरवनाथांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। सध्या ज्या देवीचा ज्या मातेचा उत्सव सुरू आहे त्या जगदंबेच्या चरणी लीन होतो। अशा दोन्ही उत्तम साथीदारांना नमस्कार करतो। इथे बसलेली अर्थात सगळीच माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं अधिकारानं मोठी असलेली मंडळी त्या सर्वांना नमस्कार करतो। अधिक सर्व श्रोतृवृंदांमध्ये बसलेल्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आजचा ह्या नवरात्र उत्सवातला 8वा दिवस, रोज त्या भगवंताच्या चरणी काही ना काहीतरी सेवा आपल्याकडनं घडतीये। आजच्या दिवशी तुम्ही सर्वांनी श्रवण आणि मी कीर्तन रूपी सेवा ते रवळनाथ महाराज ज्याप्रमाणे करून घेतील त्याप्रमाणे त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया। पूर्वरंगाला आधार म्हणून घेतलेलं पद उद्धव चिद्घन स्वामी महाराजांचं आहे। काय म्हणतात स्वामी? दासांचा अभिमानी हरिहा दासांचा अभिमानी। जे जे भगवंताचे दास झाले भगवंत त्यांचा अभिमानी होतो। अभिमानी होतो म्हणजे त्यांचा कैवार भगवंत चालवतो। उद्धव चिद्घन स्वामी महाराज तुम्हा आम्हाला सांगतात जे जे भगवंताचे दास झाले त्यांचा योगक्षेम भगवंत चालवतो। मग भगवंताचे दास म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे व्यवहारात आपल्याकडे दास या शब्दाचा अर्थ नोकर असा होतो। दास या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे आपल्या समाजात सगळेच जण नोकर या शब्दाला समान अर्थाने वापरतात, पण
दास आणि नोकर याच्यात अंतर आहे बरं. मी महिनाभर, आठवडाभर किंवा दिवसभर काय असेल तेवढा वेळ काम केल्यानंतर मला त्या कामाचा मोबदला मिळणार आहे, काहीतरी त्याच्या बदली मिळणार आहे, वेतन मिळणार आहे, ह्या अपेक्षेनं जो काम करतो, जो सेवा करतो त्याला नोकर असं म्हणतात. आणि मी हे कर्म करताना माझ्या स्वामींचं कर्म आहे, ते निरपेक्षपणे जो करतो, फळाची अपेक्षा सुद्धा जो ठेवत नाही, त्याला दास असं म्हणतात. मग इथे उद्धवचे ध्यान स्वामी महाराज सांगतात, तुम्ही आम्ही भगवंताचे दास व्हायला हवं. मग इथे दास या शब्दाला समानार्थी शब्द आपण भक्त असा घेऊ शकतो. भगवंत दासांचा अभिमानी होतो, दासांचा कैवारी होतो. त्यासाठी तुम्हाला आम्हाला भगवंताचे दास व्हावं लागेल. दास व्हावं लागेल म्हणजे काय, तर भगवंताचे भक्त, भगवंताचा भक्त व्हावं लागेल. म्हणजे भगवंतापर्यंत जावं लागेल दीन भावनेनं. मग भगवंतापर्यंत जायचं झालं तर आपल्याला अनेक मार्ग सांगितले आहेत शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी मिळून. कितीतरी मार्ग आहेत. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, असे बरेच मार्ग आहेत. माऊली तर ज्ञानेश्वरीत म्हणते, योग मार्गाबद्दल सांगते माऊली, आव्हांटीला योगापुढे अपवर्गाची खाणी उघडे. योग मार्गाने जर तुम्ही जात असाल तर पाऊल टाकाल तिथे स्वर्ग आहे. आणि जर समजा चुकून वाट चुकलात, योग मार्गाने जाताना पाऊल टाकाल तिथे स्वर्ग आहे, आणि जर समजा चुकून वाट चुकलात तरी सुद्धा मोक्ष आहे म्हणाले. इतका सोपा, इतका सुलभ योग मार्ग आहे. पण तीच माऊली हरिपाठात काय म्हणते, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. इथे काय म्हणतायत, आव्हांटीला योगापुढे अपवर्गाची खाणी उघडे. पाऊल टाकाल तिथे स्वर्ग आहे आणि वाट चुकलात तरी मोक्ष आहे. मग इथे काय म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मग आता तुमच्या आमच्यासारखा जे सामान्य जन आहेत त्यांना प्रश्न पडेल, आता माऊलींचं हे ऐकायचं का ते ऐकायचं. बरं, सांगणारे एकच आहेत. दोन्ही, ज्ञानेश्वरी सुद्धा त्यांनीच लिहिली, हरिपाठ सुद्धा त्यांनीच लिहिला. मग ऐकायचं कुठचं. त्याचं सरळ सोपं साधं उत्तर असं आहे, माऊली ज्ञानेश्वरीत याच्या आधी सांगतात, हा योग मार्ग कोणासाठी सोपा आहे, ज्याची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहेत त्याच्यासाठी हा योग मार्ग सोपा आहे. ज्याला कीर्तनाला बसल्यानंतर साधारणपणे तिकडे महाप्रसाद झाला की नाही हे कळतं त्याच्यासाठी नव्हे. कीर्तनाला बसल्यानंतर तुमची आमची, कीर्तन हे एक उदाहरण घेऊया, भगवंताच्या भक्तीसाठी बसल्यानंतर तुमची आमची जर इंद्रिय तुमच्या आमच्या ताब्यात असतील तर तो योगमार्ग तुमच्या आमच्यासाठी सोपा आहे असं माऊली म्हणते. मग ठीक आहे, हा योगमार्ग तुमच्या आमच्यासारख्यांची, सामान्यांची इंद्रिय ताब्यात नाहीत, असू दे. माऊली म्हणतात नाही ना, ठीक आहे, दुसरा मार्ग आचरण, इतके मार्ग आहेत, दुसरा मार्ग आचरणात आण. कुठचा, योग याग विधी, हे सगळेच मार्ग नाकारले. येणे नोहे सिद्धी. मग काय करा, एकच मार्ग सांगितला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याच्यासारखा सोपा मार्ग नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे सांगतात दासांचा अभिमानी. जर समजा भगवंता जवळ जायचं असेल, भगवंताची तुमच्या आमच्यावर कृपादृष्टी हवी असेल तर भगवंताचं भक्त व्हावं लागेल. म्हणून हे सगळे मार्ग म्हणजे इकडून फिरून जाऊन बघ, तिकडे फिरून जाऊन बघ असं करण्यापेक्षा एकच मार्ग मी सांगतो, त्या भगवंताचे दास व्हा. त्या अब्जनाभाच्या चरणकमलांची आस धरा, म्हणजे तुम्ही त्या भगवंताचे दास व्हाल आणि मग तुमच्या आमच्यावर भगवंत कृपा करेल. मग आत्ताच मी म्हटलं, भगवंताचे दास व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तर भगवंताची भक्ती करायची. बरं, भगवंताची भक्ती करायची, त्याचं दास व्हायचं आहे ना, म्हणून त्याची भक्ती करतो आम्ही. मग भक्ती कशी करतात किंवा भक्ती म्हणजे काय करायला हवं, तर नारद महाराजांनी नारद भक्ती सूत्रात भक्तीची व्याख्या केलेलीच आहे. सातु अस्मिन परम प्रेम रूपा, त्याच्यावरचं उत्कट पराकोटीचं प्रेम म्हणजे त्याच्यावरची भक्ती. पण ही भक्ती कशी करावी किंवा एक याला काही विधान आहे का, याला काही शास्त्र आहे का, तर त्यासाठी प्रल्हाद महाराजांनी तुमची आमची सोय करून ठेवली.
काय सांगितलं त्यांनी? भक्ती अशी करा. कशी? श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्. याला नवविधा भक्तीच्या 9 पायऱ्या सांगितल्या तुम्हा आम्हाला. ह्या एका 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 पायरीने तुम्ही जर वर चढत गेलात, साधारण 4-5 पायऱ्या चढा, उरलेल्या 4-5 पायऱ्या तो भगवंत स्वतःहून तुमच्यासाठी उतरून येतो, तुमचा हात धरतो आणि तुम्हाला सहज वर घेऊन जातो. केव्हा? जेव्हा पहिल्या 4-5 पायऱ्या तुमच्या आमच्या होतील तेव्हा. मग पहिल्या 4-5 पायऱ्या काय येतो? सगळ्यात पहिली पायरी श्रवणम, ऐका. प्रल्हाद महाराज सांगतात ऐका. काय ऐका? भगवंताचे गुणगान ऐका. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीची एक सुंदर व्याख्या केली आहे बरं. ते म्हणतात धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता. धृतस्य भागवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेषां मनसो वृत्तिर्भक्तिरित्य विधीयते. भागवत धर्मात धृतस्य, तुमचं आमचं चित्त हे म्हणाले द्रवरूप व्हायला हवं. तुमच्या आमच्या मनाचं जे चित्त नावाचं अंग आहे ते द्रवरूप व्हायला हवं. आणि धृतस्य भगवत धर्मात त्याला धारावाहिकतांगता म्हणजे धारावाहकता प्राप्त व्हायला हवी. ते प्रवाहित व्हायला हवं. जेव्हा एखादी वस्तू द्रव स्वरूपात असते तेव्हाच ती प्रवाहित होते की नाही? सहजरित्या. स्थायू असेल तर त्याला आधार द्यावा लागतो, ढकलावं लागतं. वायू असेल तरीसुद्धा द्रव असतं ना, ते आपसूक प्रवाहित होतं. म्हणून तुमचं आमचं चित्त म्हणाले द्रवरूप व्हायला हवं. आणि असं द्रवरूप झालेलं चित्त त्या भगवंतांच्या चरणी प्रवाहित व्हायला हवं. असं तुमचं आमचं द्रवरूप झालेलं चित्त जेव्हा भगवंतांपर्यंत प्रवाहित होतं त्याला भक्ती असं म्हणतात. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाच्या ग्रंथात केलेली भक्तीची व्याख्या थोडीशी वेगळी. मग ते तुम्हा आम्हाला प्रश्न पडेल, चित्त द्रवरूप व्हायला हवं, मग ते कसं करायचं? त्याच्यासाठी काय? तर सगळ्यात सोपा उपाय सांगितला, श्रवणम हरिकीर्तनात. बस त्या भगवंताचे गुणगान श्रवण करा. ते श्रवण केल्याने तुमचं आमचं चित्त द्रवरूप होईल. आपसुकच ते, अर्थात जे द्रव आहे ते एका जागी स्थिर राहत नाही खड्डा असल्याशिवाय. मग ते प्रवाहित होईल आणि मग ते भगवंतापर्यंत जाईल आणि मग तुमची आमची भक्ती घडेल. तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे ज्या भगवंताच्या हृदयापासून तुमची आमची निर्मिती झाली आहे, 184 योनी फिरता फिरता पापपुण्याचा जेव्हा समतोल होतो तेव्हा तुम्हा आम्हाला मनुष्याचा देह प्राप्त होतो. कशासाठी? आता हे जे 184 योनी फिरत होतास ते थांबव आणि तुला हा मनुष्याचा देह देतोय असंच सांगून भगवंत पाठवतो. ह्या देहात, ह्या जीवनात तू भक्ती मार्गाने, योग मार्गाने, कर्म मार्गाने, ज्ञान मार्गाने, कुठच्याही मार्गाचा अवलंब करून माझ्यापर्यंत पुन्हा ये. आणि जो या 84 लक्ष योनीत भटकतोयस ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे या फेऱ्यात सारखा जो गुरफटलायस ना, इथून स्वतःला मुक्त करून घे. म्हणून भगवंत हा मनुष्याचा देह देतो. म्हणून ह्याचं आद्य कर्तव्य काय? प्राथमिक कर्तव्य तर जीवाची शिवाशी ऐक्य करून घेणे, जीवाशिवाची जोडणी करणे, हे सगळ्यात मुख्य उद्देश या मनुष्य देहाचा. ते करण्यासाठी तुमची आमची भक्ती झाली पाहिजे. प्रल्हाद महाराज पहिली भक्ती सांगतात श्रवण भक्ती. वास्तविक प्रत्येक भक्तीवर बोलायला एक दिवस पुरत नाही, 2 दिवस, पण तरी सुद्धा थोडक्यात बघूया. फक्त भगवंताचे गुणगान ऐका, तुम्हा आम्हाला मोक्ष प्राप्त होईल, मुक्ती प्राप्त होईल. अर्थात तुम्ही आम्ही एका पायरीने वर जाऊ असं प्रल्हाद महाराज सांगतात. मग भगवंतांचे गुणगान ऐकायचे म्हणजे काय करायचं? तर कथा कीर्तनांना जायचं, प्रवचनांना जायचं. जिथे जिथे भगवंताची कथा चालली असेल अशा ठिकाणी जायचं, तिथे बसायचं आणि देहभान विसरून तेवढा 1 तास 2 तास 3 तास काय असतील ते सगळे घराकडचे विचार बाजूला ठेवायचे, प्रपंच सगळा बाजूला ठेवायचा आणि एकरूप होऊन भगवंताची कथा ऐकायची. असं ऐकल्याने उद्धार होतो. याला अग्रभागी असलेलं उदाहरण दिलंय महाराज परीक्षित महाराजांचं. अवघ्या 7 दिवसांनी सर्पदंश होणार आहे तक्षक नावाचा. आणि हा परीक्षित आता हिमालय राज्याचा त्याग केला, हिमालयापर्यंत गेलाय
आणि जिथे तपस्वी योगी साधू बसलेत प्रत्येकाच्या पुढ्यात जातोय, हात जोडून प्रार्थना करतोय, महाराज 7 दिवसात मला मरण येणार आहे, मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, काहीतरी उपाय सांगा हो, काहीतरी उपाय सांगा. म्हणून प्रत्येकाला प्रार्थना करतोय हा परीक्षिती. कुणी सांगावं 7 दिवसात? अरे आज 12-12 वर्ष झाली आम्ही इथे तपश्चर्या करतोय, योगी या दुर्लभ आमच्या ध्यानात सुद्धा येत नाही आणि तू 7 दिवसात त्याला प्राप्त कसा करणार? नाही, आमच्याकडे पुढे जाऊन बघ, पुढे जाऊन बघ असं त्यांनी सांगावं. पुढे गेल्यानंतर त्याने सुद्धा हेच सांगावं, आज आम्ही अमुक 1000 वर्ष तपश्चर्या करतोय, आम्हाला अजून प्राप्त झाला नाही, तुला कुठून देऊ? असा फिरता 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 काय याचं पूर्वजन्मेचं भाग्य असेल, शुक महामुनींची भेट झाली आणि त्या भगवंताचंच असलेलं सगुण चरित्र म्हणजे श्रीमद भागवत. श्रीमद भागवताचं 7 दिवस फक्त श्रवण केलं. 7 दिवस. या 7 दिवसाच्या श्रवणानं मुक्तीपर्यंत गेलाय परीक्षिती. मोक्ष प्राप्त झालाय, सर्पदंश झाला नाही असं नाही, ज्याप्रमाणे त्याचं विधिलिखित होतं त्याप्रमाणे सर्पदंश झाला. पण आता हा सर्पदंश होताना मनात विकार राहिले नाही, मनात या प्रपंचाबद्दल वासना राहिली नाही, इच्छाच राहिली नाही आणि त्या भगवंताशी एकरूप झाला, परिणामी मोक्ष प्राप्त झाला. म्हणून प्रल्हाद महाराज सगळ्यात पहिली भक्ती सांगतात श्रवण भक्ती. पुढची भक्ती सांगितली कीर्तन भक्ती. कसं आहे, जेव्हा एखादी गोष्ट, एखादं गाणं म्हणा, एखादी संकल्पना म्हणा तुमच्या आमच्या कानावर सतत 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 पडत राहते, तेव्हा आपसूक तुमच्या आमच्या तोंडातून ती यायला लागते. उदाहरणच घ्यायचं, आत्ताचं सांगतो. आत्ताची जी चित्रपट गीतं आहेत सारखी, आता सध्या नवरात्र सुरू आहे, रात्री सगळीकडे आपल्याकडे गरबा नृत्य खेळलं जातं बघा, आणि त्याच्यातली ती गाणी लोकांची पाठ झालेली असतात. एखाद्या वेळेस लाईट गेली, स्पीकर बंद झाला तर काही जण तोंडात म्हणून सुद्धा नाचणारे आहेत, इतकी पाठ झालेली असतात. का? ते ऐकण्यामध्ये सातत्य असतं, सारखी 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 तीच 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 गाणी ऐकल्याने तुमची आमची आपसूक पाठ होऊन जातात. मग त्याप्रमाणे जर समजा तुम्ही आम्ही सतत जर हरिकीर्तनाचं श्रवण करत राहिलो, भगवंताच्या गुणगानाचं सतत श्रवण करत राहिलो, सतत ऐकत राहिलो, तर आपसूक तुमच्या आमच्या मुखावाटे त्याचे गुणगान बाहेर पडतील आणि त्याला कीर्तन असं म्हणतात. फक्त इथे धोतर नेसलाय, वर सदरा पगडी, 2 व्यवस्थित साथीदार, समोर हजारो श्रोते, याला फक्त कीर्तन नाही म्हणत. कीर्तनाची फार सुंदर व्याख्या केली आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे गावी भगवंताची. इथे उभं राहून मी एखादा अभंग जरी म्हटला तरी ती भगवंतासाठी कीर्तन सेवा आहे. इथे उभं राहून मी हरिपाठातले 2 अभंग म्हटले तरी सुद्धा ती रवळनाथासाठी माझ्या कीर्तन सेवा आहे. इथे उभं राहून मी पुराण केलं, प्रवचन केलं, अगदीच कशाला एक श्लोक म्हटला तरी सुद्धा ती कीर्तन सेवा आहे. भगवंताचे गुणगान असतील असं कोणत्याही रूपाचं वर्णन तुमच्या आमच्याकडनं झालं तर ते कीर्तन सेवेत मोडतं असं सांगतात. जेव्हा तुम्ही आम्ही असं सातत्याने श्रवण करू तेव्हा तुमच्या आमच्या मुखावाटे ते बाहेर येईल. पण ते श्रवण करताना कसं करायला हवं हे एक सांगतो आणि पुढच्या भक्तीकडे जातो. हे सांगायला छान सांगितलं. श्रवण कसं करावं? एकांत चित्त तन निश्चल मौन वाचा, जे का या रीती करीती सार कथामृताचा. एकांत चित्त तनु निश्चल आणि मौन वाचा. इथे कथा कीर्तनाला बसल्यानंतर तुमचं आमचं चित्त एकांत असावं, एकरूप असावं. इथे बसल्यानंतर घरी मी आज कुलूप लावलंय की नाही, येताना तो सिलेंडर असेल, गॅस असेल, त्याचा रेग्युलेटर बंद करून आलोय की नाही, सध्या गडगडण्याचे दिवस आहेत, मीटरचा स्विच ऑफ केलाय की नाही, हे असे सगळे विचार येण्यापेक्षा अरे का कीर्तनाला आलाय ना, मग त्या कीर्तनात मन राहावं. एकांत चित्त तनु निश्चल. ज्या स्थितीत पहिल्यांदा मांडी घालून बसलोय त्याच स्थितीत कीर्तन संपेपर्यंत मांडीची स्थिती न बदलता बसावं. आणि मौन वाचा. बोलण्याचं काम एकट्या बुवांना दिलेलं असतं, तुमचं आमचं काम फक्त आणि फक्त ऐकण्याचं असतं. मग अशा वेळी कथेला गेल्यानंतर आपसात बोलू नये. ह्या 3 नियमांनी जे का या रीती करीती सारा कथामृताचा. ब्रह्मा म्हणे अजित तू तुझं जिंकणारे नाहीत.
त्या मुरारीला, त्या भगवंताला तू अशा प्रकारे वश करू शकतोस. कशा प्रकारे? जर तू याप्रमाणे श्रवण केलंस तर अशा प्रकारे वश करू शकतोस. एकांत चित्ततून निश्चला मौन वाचा याप्रमाणे श्रवण करावं, मग तुमचं आमचं ते कीर्तन आपसूक होतं. असं श्रवण केलेलं तुमच्या आमच्या मुखावाटे बाहेर पडतं. आणि पुढची पायरी सांगायच्या आधी एक दृष्टांत सांगतो. एकाने जर प्रश्न केला की नुसतं कीर्तन केल्याने म्हणे भगवंत प्राप्त होतो? फक्त मी काय तुम्ही म्हणालात ना, सगुण चरित्रे परमपवित्रे गावी भगवंताची, या न्यायानं फक्त मी कीर्तन रूपाची सेवा केली, फक्त मी रामकृष्ण हरी जन्मभर म्हणत राहिलो तर मोक्ष प्राप्त होतो, भगवंत प्राप्त होतो? याचं उत्तर मी हो असंच देईन. याला उदाहरण सुद्धा सांगतो. नुसता सिद्धांत मांडून थांबणार नाही, दृष्टांत सुद्धा देणार. याला सगळ्यात अग्रभागी असलेलं उदाहरण म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराज. काय केलं जन्मभर? काय केलं जन्मभर? फक्त त्या भगवंताचं नामस्मरण केलं. हो, वास्तविक काय आहे, हे जे संत सत्पुरुष असतात ना, यांना समाजात दोष दिला जातो. म्हणजे समाज त्यांच्याकडे नेहमीच वाईट दृष्टीने बघतो. आणि हे असे कोणीतरी मोठे झाल्यानंतर मग समाज त्यांना आपलंसं करतो. माऊलींचं उदाहरण बघा ना. हो, भिक्षेला गेल्यानंतर लोकांनी कोणी झोळीत दगड टाकावेत, कोणी शेण टाकावं, कोणी त्यांच्या अंगावर काहीतरी उडवावं, अशी परिस्थिती. पण एवढे मोठे संत झाल्यानंतर सगळे हे माऊली आमच्याच गावचे, अशा लोकांच्या भावना असतात. वास्तविक समाज संतांना दूषण देतो. इथे उलटच चाललंय. म्हणजे माणूस समाजात कितीही अपमान सहन करेल, आपल्या घरात आल्यावर अपमान सहन करेल का? आणि तो सुद्धा स्वतःच्या पत्नीकडून नाही ना. इथे काय, फुटकाच वीणा हो, फुटकाच वीणा, फुटकाच वीणा हो, फुटकाच वीणा, त्याला दोन तारा, फुटकाच वीणा हो, फुटकाच वीणा, त्याला दोन तारा, खाली येर झारा पंढरीसी, खाली येर झारा पंढरीसी. कोण वर्णन करताय? तुकोबांची पत्नी आवडी. हे आमचे म्हणाले तुकाराम महाराज. काय करतात ते? कसला एक फुटका वीणा घेतात, तो सुद्धा धन नाही, दोनच तारा. आणि कुठे त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसतात आणि ह्यांचं आपलं जन चाललंय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. फुटकाच वीणा हो, फुटकाच वीणा, त्याला तीन तारा, खाली येर झारा पंढरीसी, खाली येर झारा पंढरीसी, 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 जातो वेडा माझा पंढरीसी, जातो वेडा माझा पंढरीसी, जातो वेडा माझा पंढरीसी, पंढरीसी, पंढरी. फुटकाच वीणा, त्याला दोन तारा, घाली येर झाऱ्या पंढरीसी. येर झारा मारणे म्हणजे काही काम नसताना उगाच आपले भटकतायत, असे आपण भटकतो त्याला येरझारा घालणे म्हणतात. हे असे पंढरीला येरझारा घालतात म्हणाले, उगाच आपलं आले जाऊन. अशी यांची परिस्थिती. अशी पत्नी सांगते. तुकोबाची प्रांता सांगे लोकापाशी, हा स्वामी माझा जातो पंढरीसी. शब्द आहे का? जातो वेडा माझा पंढरीसी. वेडा म्हटलंय, पत्नीने वेडा म्हटलंय. पण तरी सुद्धा तीच पत्नी एक दिवस हे बसलेत भंडाऱ्याच्या डोंगरावर रामकृष्ण हरी म्हणत, आणि प्रेम आहे हो, शेवटी पती आहे ना. न्याहारीसाठी भाकरी टोपलीत घेतली आहे, डोक्यावर घेतली, आणि ती भाकरी घेऊन माझ्या धन्याला भूक लागली असेल, न्याहारीसाठी म्हणून घेऊन चालली आहे. जाता जाता काट्याकुट्यातला रस्ता हो, तो वनातला रस्ता. त्या डोंगरापर्यंत पोहोचताना वाटेत एक जबरदस्त बोटभर लांब काटा हिच्या पायात रुतला. आणि आता ही पुढे 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 चालतीये. पण चालता चालता आता अशी वेळ आली की तो काटा काढणं शक्य होईना, इतक्या वेदना होत आहेत. आता मूर्छित होते की काय अशी परिस्थिती. शेवटी
ती टोपली खाली ठेवली, स्वतः खाली बसली. चक्कर येते की काय असं वाटतं. अशी हिची परिस्थिती असताना कुणीतरी एक 8-10 वर्षाचा मुलगा धावत धावत आला आणि विचारलं, माई काही दुखतंय का, काही समस्या आहे का? ती म्हणली, पोरा पायात काटा रुतलाय, काढता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना होत आहेत. तो म्हणाला, एवढंच का, थांब मी काढतो. असं म्हटलं. आपल्या डाव्या हातानं त्या आवडीचा पाय धरला, उजव्या हातानं तो अलगद काटा तिच्या पायातून काढला आणि त्या जखमेवरनं यानं हात फिरवला. जादू हवी तशी झाली हो. सगळ्या वेदना क्षणार्धात नाहीशा झाल्या. ह्या आवडीने डोळे मिटलेले डोळे उघडून म्हणणार, पोरा काय तुझ्या हाताला गुण आहे र? अरे वेदनात नाहीशा झाला, काय नाव तुझं? असं म्हणून डोळे उघडणार एवढ्यात तो पोरगा आहे कुठे? तो मुलगा कुठेतरी निघून गेला. हिने विचार केला, काय असेल कोणास ठाऊक. धन्याला न्याहारी न्यायची आहे, डोक्यात विषयाला. लगेच टोपली उचलली, भाकरी घेतली, पुन्हा धावत 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 धन्यापर्यंत आली. आणि तुकोबांना म्हटलं, धनी तेवढी न्याहारी करून घेता का? तुकोबा थांबले, खाली बसलेत, झाडाखाली बसले. ती भाकरीची ती पुरचुंडी सोडली, त्या टोपलीतली भाकरी बाहेर काढली आणि आता खाता खाता यांच्या काहीतरी गप्पा चालल्या आहेत, गुजगोष्टी चालल्या आहेत. सांगता सांगता सहज आवडीने सांगितलं, धनी येता येता माझ्या पायात म्हणाले बोटभर लांब काटा रुतला. असं मग काय, आता चालवणंच शक्य होईना अशी परिस्थिती झाली म्हणून खाली बसले. तेवढ्यात कुठून तरी म्हणाले एक 8-10 वर्षाचा मुलगा आला, माझ्या पायातला काटा काढला, जखमेवरनं हात फिरवला आणि धनी जादू आली हो. क्षणार्धात वेदनाच नाहीशा झाल्या. तुकोबा म्हणाले, असं मुलगा बघितलाच कसा होता? नाही, मी बघेपर्यंत निघून गेला, पण हां साधारणपणे काळा सावळा होता, पंचा नसलेला, अंगावर उपरणं आणि डोक्याला मुंडासम. असं म्हटल्यानंतर तुकोबा खात होते, घास खाली ठेवला, सहज डोळे मिटले हो. डोळे मिटले, डोळे उघडल्यानंतर डोळ्यातून टचकन पाणी आलं. आवडी काळा म्हणतेस ना, माझ्या विठुरायाला काळा म्हणतेस ना, कोण कुठचा पंढरीचा जोर त्याची भक्ती करता असं विचारतेस ना. आज तुझी अशी परिस्थिती असताना तुझ्या पायातला काटा कोणी काढलाय माहितीये? अगं तोच काळा आलेला, त्याच काळ्यानं तुझ्या पायातला काटा काढलाय भगवंता. तुझ्यासारख्या अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा नायक नंदा घरी. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात वसतायत अशा परमात्म्यानं माझ्यासारख्या एका क्षुद्र माणसाच्या पत्नीच्या पायाला हात लावून तिच्या पायातला काटा काढावा रे. देवा इतकं प्रेम करतोस आमच्यावर. तुकोबांनी सहज हात जोडले आणि त्या पंढरीच्या विठुरायाला लाख 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 धन्यवाद देतायत. आवडीला कळून चुकलं, ज्याला काळा म्हणते त्या काळ्यामुळेच आज आपला प्राण वाचलाय हो. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. विषय आपला कीर्तन भक्तीवरून निघालाय. जन्मभर फक्त हेच केलं, रामकृष्ण हरी याचाच जप केला आणि सदेह वैकुंठगमन करणारे एकमेव संत आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. हे जड शरीर त्या वैकुंठापर्यंत घेऊन गेलेत या कीर्तन भक्तीच्या योगे करून. किती महान आहे कीर्तन भक्ती. पण त्यासाठी तुमची आमची आधी श्रवण भक्ती तितक्या ताकदीची व्हावी लागते, मग ही कीर्तन भक्ती होते. पुढची पायरी सांगितली विष्णोस्मरणम. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम. कसं असतं, जेव्हा एखाद्या गोष्टीचं सातत्य तुमच्या आमच्या मुखामध्ये सुद्धा राहतं तेव्हा आपसूक त्या गोष्टीचं चिंतन तुमच्या आमच्या मस्तकामध्ये व्हायला सुरुवात होते. सतत एखाद्या गोष्टीविषयीचं तुमचं आमचं बोलण्यातून तुमच्या आमच्या वाणीतून जर उद्गार बाहेर पडत राहिले तर त्या गोष्टीविषयी चिंतन सुरू होतं, अर्थात विष्णुस्मरणम होतं. त्या भगवंताचं स्मरण सारखं तुमच्या तोंडात जर त्याचं सारखं नाव असेल तर तुम्हाला क्षणाक्षणाला त्याचं स्मरण होतच राहणार. त्याच्या पुढची भक्ती सांगितली पादसेवनम. त्या भगवंताच्या चरणांची सेवा. ही किती गोड संकल्पना आहे. भगवंतांच्या चरणांची सेवा म्हणजे फक्त प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन त्यांच्यावर अर्पण केलेले उपचार म्हणा किंवा त्यांची केलेली पूजा का.
नाही. कसं आहे वास्तविक आपण सगळे म्हणतो या चराचरात परब्रह्म आहे. तुमच्या आमच्यामधलं चैतन्य तो जीव म्हणजे तो परमात्मा आहे, तो देव आहे. म्हणजे या चराचरात परब्रह्म आहे. स्थिरचर व्यापून अवघा तो परमात्मा दशांगुळेवरला असं म्हणतात. सजीव आणि निर्जीव ह्या दोनही गोष्टींमध्ये तो व्यापला आहे. आणि सजीव आणि निर्जीव या दोन गट ह्या दोन संकल्पना सोडल्या तर या संपूर्ण विश्वामध्ये माझ्या तरी अभ्यासानुसार तिसरी संकल्पना नाही. म्हणजे पर्यायानं तो भगवंत तो परमात्मा या संपूर्ण चराचराने व्याप्त आहे. मग असं असताना त्याची पादसेवा करायला त्या गाभाऱ्यापर्यंतच जायला हवं का हो? पंढरपूरच्या वारकऱ्यांची एक छान पद्धत असते. दिसेल त्याला माऊली म्हणतात बघा. दिसेल त्याला गळाभेट घेतात, दिसेल त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करतात. तिथे जातीचा, वंशाचा, कुळाचा भेद नसतो. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ काय नसतं. हे परब्रह्म स्वरूप आहे, ह्याच्यात माझा विठ्ठल आहे, यामध्ये माझा पांडुरंग आहे बघतात. ही खरी पादसेवा. हा फक्त भगवंताच्या गाभाऱ्यापर्यंत गेलंय आणि त्याची पूजा केली आहे, याला फक्त पादसेवा नाही म्हणत. या चराचरात भगवंत आहे या न्यायानं इथे या मंदिराच्या उत्सवात मी केलेलं प्रत्येक कर्म हे भगवंताची सेवा म्हणून करतोय. या भावनेनं तुम्ही आम्ही जेव्हा त्याची सेवा म्हणून प्रत्येक कर्म करत जाऊ तेव्हा ते कर्म याच भक्तीत नोंदल्या जाणार आहे तुमचं आमचं. म्हणून जे जे कर्म करतोय ते भगवंताचं आहे या भावनेनं तुम्ही आम्ही कर्म करावं. ती तुमची आमची पादसेवन भक्ती होते. त्याच्या पुढे भक्ती सांगितली अर्चनम, म्हणजे भगवंताची पूजा. ज्या अर्थी या चराचरात भगवंत आहे त्या अर्थी मी केलेली प्रत्येक सेवा प्रत्येक कर्म हे भगवंताचं पादसेवन आहे. पर्यायानं त्याचं पूजन आहे. आता भगवंताची पूजा कशी करावी हो? तर उदाहरणच द्यायचं झालं तर नाथ महाराज बस. म्हणजे ते पूजेला बसल्यानंतर 4-4, 5-5 तास पूजा चालायची. तुम्ही म्हणाल करायचे काय? पूजाच करायचे, पण 4-4, 5-5 तास चालायची. याचं कारण भगवंत आणि भक्त यातलं जे गोड नातं होतं ना ते नातं तिथे सदृश व्हायचं. त्या गोपालकृष्णाची मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव जुळून असे असायचे, अरे नाथा दे रे तू लोण्याचा गोळा, किती वेळ काढतोस. ह्याला म्हणावं पूजा. ते जे मूर्ती स्वरूप आहे ना ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे या भावनेनं. तो जिता जागता प्राणी आहे तुमच्या आमच्यासारखा. या भावनेनं जेव्हा तुम्ही आम्ही पूजा करू तेव्हा ती अर्चन भक्ती होते. म्हणून आपल्याकडे सत्यनारायणाची वगैरे पूजा असली तर आवर्जून लोकांना सांगितलं जातं की त्याला स्नान घालताना ती पळी असते ती कृष्णाच्या मूर्तीच्या डोक्याला लावू नका. देव आहे ना तो तुमच्या आमच्यासारखाच आहे, त्याला नाही लागणार. या भावनेनं त्याची पूजा केल्यानंतर ती अर्चन भक्ती होते. पुढे सांगितली वंदन भक्ती. अर्चन भक्ती तुमच्या आमच्या षोडशोपचार पूजेमध्ये वंदन ही सेवा येतेच. आणि त्याच्या पुढची जी भक्ती सांगितली जो तुमचा आमचा आजचा पूर्वरंगातला प्रतिपाद्य विषय आहे, दास्य भक्ती. मी आत्ताच म्हटलं फळाची अपेक्षा न करता जो सेवा करतो त्याला दास असं म्हणतात. मग या भक्तीचं प्रत्येक भक्तीला उदाहरण दिलं की नाही? मग या भक्तीला कुठचं उदाहरण? तर या भक्तीला सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलेलं एकमेव उदाहरण म्हणजे मारुतराय. बस दास्य भक्ती असावी तर त्या मारुतरायांसारखी. एक प्रसंग सांगतो, भगवंताचा दास म्हणजे काय असतं आणि दास्य भक्ती संपवूया आपण. रामांना राज्याभिषेक झालाय. आता सगळेजण दरबारात बसले. प्रत्यक्ष रामप्रभू, सीतामाई इकडे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, लक्ष्मण आहेत आणि मारुतीराय यांच्या पायाकडे बसले आहेत हात जोडून. असा एकंदर तो सोहळा, तो राज्याभिषेक चालू असताना लक्ष्मणानं यादी काढली. या संपूर्ण युद्धामध्ये ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्यांना आमचे प्रभू काहीतरी प्रसाद देणार आहेत. त्यांची यादी वाचतो. प्रत्येकानं पुढे यावं, प्रसादाचा स्वीकार करावा आणि जावं असं म्हटलं. लक्ष्मणानं यादी वाचायला सुरुवात केली. हे शब्द कानावर पडतात. मारुतरायांना वाटलं बहुतेक पहिलं नाव माझं असणार. बालबुद्धी आहे हा. म्हणजे जरी वयानं शरीरानं मोठे असले तरी बुद्धी अजून बाल आहे. पहिलं नाव बहुतेक माझं असणार
असं वाटलं आणि यांनी वाटलं पहिलंच नाव यांनी वाचलं काय, अंगद. मारुतीने म्हणाले दुसरं असेल माझं, म्हणून दुसरं जांबुवंत, तिसरं नल, चौथं नील. हां, मारुतीराय म्हणाले कसं असतं, एखाद्या म्हणजे शाळेत बघा पारितोषिक वितरण सोहळा असतो, तेव्हा जो पहिला आलाय त्याला सगळ्यात शेवट ठेवतात. मग आधी 3, मग 2 आणि मग सगळ्यात शेवटी अशा या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तो अमुक विद्यार्थी म्हणून त्याला पारितोषिक दिलं जातं. त्याप्रमाणे माझं नाव सगळ्यात शेवटी असणार, काहीतरी विशेष बक्षीस ठेवलेलं आहे मला असं वाटलं. म्हणून मारुतीराय वाट बघतायत. सगळी यादी वाचून झाली. सगळी यादी वाचून झाली आणि आता वर बघतायत, आता माझं नाव येईल, आता माझं नाव येईल. यादी संपली. लक्ष्मणाने यादी गुंडाळायला सुरुवात केली. यादी गुंडाळताच लक्ष्मण विचारतायत, हां जर समजा या संपूर्ण यादीत कोण राहिलं असेल आणि त्यानं या युद्धात म्हणा या एकंदर सेवेत सहकार्य केलं असेल तर त्याने आपणहून पुढे यावं, रामांकडनं प्रसाद घ्यावा आणि निघून जावं. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी एकामेकाकडे, कोण राहिलं काय रे, नाही. विषय संपला. लक्ष्मणाने यादी बांधली, व्यवस्थित बाजूला काढून ठेवली. आणि आता मारुतीरायांची परिस्थिती अशी आहे, एकदा फक्त भगवंताकडे बघितलं, एकदा लक्ष्मणांकडे बघितलं, एकदा सीतामाईंकडे बघितलं आणि मनात विचार येऊन गेला, मी काहीच केलं नाही या संपूर्ण रामायण युद्धात, माझी काहीच मदत नाही, निदान पहिलं नाही शेवटचं तरी माझं नाव होतं. माझ्या प्रभूंनी मला नाकारलं कसं, मला डावललं कसं, ही भावना मारुतीरायांच्या मनात उन्मळून बाहेर आली. हो, एकदा फक्त सीतामाईंकडे बघितलं, ते डबडबलेले नेत्र बघितले सीतामाईंनी आणि त्यांना हाक मारणार तेवढ्यात हनुमंत उठले. हो, आणि तड 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 त्या सभेतून निघून जात आहेत. त्यांना निघून जाताना बघितलं आणि सीतामाईंनी प्रभूंना म्हटलं, प्रभू हो तो चालला. प्रभू म्हणतायत, मग हो सगळ्यांना काही ना काहीतरी दिलात ना, मग त्याला पण द्या, त्याचं किती सहाय्य आहे तुम्हाला. हे ऐकल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. प्रभू म्हणतात, जानकी हनुमंताचं मला इतकं सहाय्य आहे की त्याच्या ऋणातून मी उतराई होण्याचा जन्म जरी प्रयत्न केला तरी सुद्धा ते माझ्याच्यानं शक्य नाही. एवढंच कशाला, माझ्या कातड्यांचे जोडे करून जरी त्या हनुमंताच्या पायात घातले तरी त्या ऋणातून मी उतराई होणार नाही ग. माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही नाही, माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही नाही असं राम म्हणतायत. किया अधोमुख प्रभुने तब तो, किया अधोमुख प्रभुने तब तो, किया अधोमुख प्रभुने, किया अधोमुख प्रभुने तब तो, नैनन निरभर आए, नैनन निरभर आए, आए क्या दीजे अब पवन तनय को, 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 त्रिभुवन भिख समला है, क्या दीजे अब पवन तनय को, क्या दीजे अब पवन तनय को, क्या दीजे अब, क्या दीजे अब, क्या दीजे अब पवन तनय को. प्रभू सांगतात, या त्रिभुवनाला जरी भीक लागली तरी हनुमंताला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. शक्य नाही ग, शक्यच नाही असं रामांनी सांगितल्यानंतर जानकी म्हणते, प्रभू एक वेळ तुम्हाला शक्य नसेल, मला शक्य आहे. पुत्राची समजूत कशी काढावी हे मातेला कळतं, ते पुरुषांचं काम नाही, ते बायकांचंच काम असतं. प्रभू म्हणाले, प्रयत्न करून बघ. असं म्हटल्यानंतर ते जाणारे हनुमंत त्यांना हाक मारली, हनुमंता रे इकडे इकडे, जातोस कुठे.
माईंची हाक ऐकली, लगेच डोळ्यातलं पाणी पुसलं. मारुतीरायांनी घरक्कन फिरकी घेतली आणि उडीच मारली. हो, माई बोलावलं. हो, तुझे प्रभू सांगतायत, तुझं जे सहाय्य आहे या रामायणाच्या युद्धासाठी, त्या बदल्यात तुला देण्यासारखं माझ्याकडे काही म्हणजे काहीच नाही. माझ्या कातड्यांची जोडी करून जरी तुझ्या पायात घातली तरी तुझं ऋण फिटणार नाही, असं तुझे प्रभू म्हणतायत. पण मी तुला नाराज करणार नाही. आई म्हणतस ना मला, थांब मी तुला काहीतरी देते, असं म्हटलं आणि आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला. एक एक रत्नाची किंमत पृथ्वी एवढी आहे, म्हणजे ज्यातलं एक रत्न जर विकलं तर ही सबंध पृथ्वी विकत घेता येईल इतकी एका रत्नाची किंमत आहे. अशा 9 रत्नांचा असलेला सुवर्णाच्या शृंखलेत गुंफलेला तो माळ, तो हार बाहेर काढला आणि हनुमंताच्या हातात ठेवला. मारुतीरायानं त्या हाराकडे एकदा बघितलं, मात्र त्या रत्नांना पैलू होते अनेक, आणि समोर राम आणि सीता बसलेले, त्यांचं प्रतिबिंब त्या पैलूंमध्ये पडतंय. ते बघितलं आणि यात माझे प्रभू आहेत, यात माझी माई आहे, याचा इतका आनंद झाला की हनुमंत नाचत 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 सभेतून बाहेर निघून गेले. हो, काय आनंद झाला, यात माझे प्रभू आहेत. बाहेर जाऊन एका झाडावर बसले आणि आता बघतायत, एक एक पैलू निरखून 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 बघतायत. आता कुठे गेले प्रभू? अरे, म्हणून पलटून बघितलं तरी सुद्धा, अरे आता माझे प्रभू गेले कुठे? असं म्हटलं. ते सुवर्णाच्या शृंखलेतना खाडकन ते रत्न ओढून बाहेर काढलं. आता बघतायत, ह्याच्यात तरी दिसतायत काय? अजूनही नाही. म्हणून वज्रधाडा असलेल्या मारुतीरायांनी ते रत्न आपल्या दाढेत धरलं आणि कटकन आवाज करून ते मोडलं. ते रत्न फोडलं आणि त्यात आता बघतायत. मग अशी म्हटलं, बालबुद्धी आहे हो माझे प्रभू, यात असे दिसत आहेत का? उलटून सुलटून पालटून बघतायत आणि बघता बघता माझे प्रभू याच्यात नाहीत. मग याचं मी काय करू? असं म्हटलं. तो रत्नांचा चुरा दिला फेकून, दुसरं रत्न बघायला लागलं. ह्याच्यात सुद्धा नाही. पुन्हा काढलं, पुन्हा ते आपल्या दाढेमध्ये चावलं. आतमध्ये बघतायत राम सीता, नाही, दिलं फेकून. असा 2-3 वेळा आवाज आल्यानंतर सीतामाई म्हणतात, प्रभू बाहेरून आवाज कसला? प्रभूंनी खूप छान उत्तर दिलं. बायकांनी काढलेल्या समजुतीचा आवाज येतोय म्हणाले. म्हणजे या दाखवतो तुमची समजूत कशी फळाला आली आहे बघा. म्हणून सीतामाईंना बाहेर घेऊन आले आणि बघितलं मात्र मारुतीरायांचं काय चाललंय. रत्न काढावं, दाढेत फोडावं, बघायचं नाही तर फेकून द्यायचं. ते एकंदर सगळं दृश्य बघितलं आणि सीतामाईंचा पाराच चढला. हनुमंता इकडे ये, इकडे ये, अशी हाक मारल्याबरोबर मारुतीरायांनी रत्न हारच दिला फेकून आणि आले धावत. पुढ्यात, माई काय म्हणता? अरे वास्तविक पृथ्वीच्या मोला एवढा एका रत्नाचा मोल, आणि असं असलेला नवरत्नांचा हार, नवरत्नांची माळ मी तुला दिली असा फोडून फेकण्यासाठी? अरे काय करतोस आहे? एवढ्या मोलाचा एक रत्न, असे 9 रत्न, काय किंमत असेल त्या माळेची जरा विचार कर, आणि फेकून दे. मारुतीरायांनी शांतपणे उत्तर दिलं, माई तिथे जेव्हा तुम्ही दिलात तेव्हा बघितलं ना, तर आतमध्ये तुम्ही दिसलात, माझे प्रभू दिसले. पण आता बघतोय तो तुम्हीही नाही आणि प्रभूही नाही. मग ज्यात माझे प्रभू नाही, ज्यात माझी आई नाही, तुम्ही नाही, अशी वस्तू ठेवून हा मारुती काय करणार? म्हणून दिलं फेकून. आता सीतामाईने जर आवाज वाढवला, काय रे, यात तुझे प्रभू नाही म्हणून तर हे रत्न फेकून दिलंस? मग मला सांग, तुझ्यात तरी तुझे प्रभू आहेत काय रे? यातले तुझे प्रभू बघण्यासाठी हे रत्न फोडलंस आणि बघितलेस आतमध्ये प्रभू आहे काय? मला आता सांग, सांग नाही दाखवच, तुझ्यात तरी तुझे प्रभू आहेत? हे वाक्य ऐकल्यानंतर माऊली मारुतीरायांच्या डोळ्याला धाराच लागल्या. हो माई काय प्रश्न केलात? माझ्यात जर माझे प्रभू नसतील तर हा मारुती इथे उभा राहील का? माझ्यात जर माझे राम नसतील तर हा मारुती या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारेल का? हो माई, हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. माझ्यातले राम बघायचे आहेत ना, माझ्यातले प्रभू बघायचे आहेत ना तुम्हाला, आत्ता दाखवतो असं म्हटलं आणि आपल्या नखांनी आपली छाती विदीर्ण केली
आणि त्या छातीत त्या हृदयस्थ परमात्म्याचं प्रत्यक्ष राम सीतेचं दर्शन सीताबाईंना घडवून दिलंय हो. काय दास्य भक्ती पराकोटीची असेल विचार करा. रामांबरोबर सावलीसारखे राहणारे, माझ्या प्रभूचं काम हे माझ्यासाठी माझं आद्य कर्तव्य आहे या भावनेनं त्यांचं काम करणारे. जेव्हा लक्ष्मणांना इंद्रजिताची शक्ती लागली आणि मूर्छित पडला ना, तेव्हा सुषेण नावाचे वैद्य लंकेतून घेऊन आले. त्यांनी सांगितलेलं उद्याच्या सूर्यास्ताच्या आत द्रोणगिरी पर्वतावर असलेली संजीवनी नावाची वनस्पती जर मला मिळाली तर याला उठवू शकेन. रामांनी डोक्यालाच हात लावला हो. द्रोणागिरी कुठे, ही लंका कुठे, आणि ह्या सूर्योदयाच्या आत मिळवायचं कसं म्हणून एकेकाला विचारतायत. अंगदा तू जाशील? तो म्हणाला मला निदान 3 दिवस लागतील. जांबुवंत तो म्हणाला मला 2. असं एकेकाला विचारतायत. कोण 2 दिवस सांगतोय, कोण 3 दिवस सांगतोय, कोण 4 दिवस सांगतोय, कोण सांगतोय उद्याचा सूर्यास्त होऊन जाईल कदाचित. असं ऐकता ऐकता शेवटी प्रभू मटकन खाली बसले. आणि आता करायचं काय? अशा विवंचनेत असताना यांना आपल्या या दासाची आठवण झाली हो. तिथूनच हाक मारली, हनुमंता इकडे ये. असं म्हटल्यानंतर कुठे होते कोणालाच दिसलं नाही, पण प्रभूंची हाक कानावर पडल्या पडल्या ज्या कोपऱ्यात रामनाम घेत बसलेले धावत उडी मारली ती प्रभूंच्या पुढ्यात. प्रभू दासाला आज्ञा करा. त्यावर प्रभू सांगतात, द्रोणागिरी नावाच्या पर्वतावरनं संजीवनी नावाची वनस्पती आणायची आहे, आणतो. मारुतीरायांनी लगेच उत्तर दिलं, आणतो. स्वामीने सांगावं आणि मी करावं याला म्हणतात दास. हां, आणतो. आणतो नाही, उद्याच्या सूर्योदयाच्या आत आणायची आहे, आणतो. किती वेळात आणशील? सूर्योदयाच्या आत हवी आहे ना, सूर्योदयाच्या आत आणतो. तसं नाही, याने प्रमाण सांगितलं मला 4 दिवस लागतील, याने सांगितलं मला 3 दिवस, याने सांगितलं 1 दिवस, तू प्रमाण सांग तुझं काहीतरी. असं म्हटल्यानंतर मारुतीराय हसले, म्हणाले प्रमाणच तुम्हाला द्यायचं झालं ना तर हां. म्हणून मारुतीरायांनी काय सांगितलं, तैलाग्रे सरशपस्य स्फुटन रवा परस्तत्र गत्वात्र चैमी. प्रमाण दिलं, म्हणाले एवढ्या वेळात आणतो. केवढ्या वेळात? तैलाग्रे सरशपस्य स्फुटन रवा परस्तत्र गत्वात्र चैमी. तापलेल्या तेलामध्ये, तेल तापलेलं आहे हां, ह्याच्या खाली दुहेरी अधोरेखित. म्हणजे आता आम्ही काय असेल गॅस सिलेंडर जोडणार, मग त्याच्यावर तो काय काडेपेटी, आताचं लायटर याने तो गॅस प्रज्वलित करणार, मग त्याच्यावर भांडं ठेवणार, मग त्याच्यात तेल ओतणार आणि मग ते गरम होणार. एवढा वेळ नाही. तापलेल्या तेलामध्ये मोहरी घातल्यानंतर ती मोहरी फुटायला जितका वेळ लागतो तितक्या वेळेत जाऊन ती वनस्पती घेऊन येईल. अनुभव येईल, जरा बघा केवढा वेळ लागतो तो. तापलेल्या तेलामध्ये मोहरी घातल्यानंतर फुटायला किती वेळ लागतो? आपल्या माता भगिनींना माहिती असेल. तेवढ्या वेळात जाऊन ती संजीवनी घेऊन येईन असं सांगितलं. नुसतं सांगितलं नाही, खरं करून दाखवलं. 2 राक्षसांशी युद्ध करून आले आहेत ना एवढ्या वेळात मारुतीराय. माझ्या स्वामीने फक्त आज्ञा करावी आणि मी ती पूर्ण करावी, ही दासाची भावना असते. या भावनेनं जेव्हा आम्ही त्या भगवंतापर्यंत जातो ना, तेव्हा आम्ही दास भक्त या संज्ञेला प्राप्त होतो. आणि एकदा इथपर्यंत आमची गाडी आणली ना का सख्यम भगवंताशी आपसूक होतं. आम्ही भगवंतापर्यंत आपणच सख्यत्वाच्या नात्याने जोडले जातो. आणि ते सख्यत्व झाल्यानंतर तुमचं आमचं आत्मनिवेदन ठरलेलंच आहे हो. एकदा आम्ही त्या भगवंताशी सख्यत्वाच्या नात्याशी जोडले गेलात का तुमचं आमचं आत्मनिवेदन, अर्थात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ही स्थिती प्राप्त होते. भगवंत आणि मी याच्यात वेगळे पण उरलेलंच नाही. तो म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तो. हा मी हे सर्वस्व म्हणजे सर्वासकट हे स्व, हा तुमचा आमचा अहंकार, हा मीपणा जेव्हा भगवंताला समर्पित होतो तेव्हा तुमची आमची आत्मनिवेदन या संज्ञेला प्राप्त होईल अशी भक्ती होते. आणि अशी एकदा भक्ती झाली का मोक्ष राहायलाच कुठे, मोक्ष मिळालाच हो. ध्येय काय आहे? ज्या भगवंताच्या हृदयापासून तुमची आमची निर्मिती झाली आहे त्या भगवंतापर्यंत पण हा जीव, हा आत्मा नेऊन ठेवणं. आत्मनिवेदन भक्ती हेच सांगते. त्याच्यापासून निर्मिती झाली. आत्मनिवेदन म्हणजे त्याच्यात सामावून जाणं, बस उरलंच काय, जीवाचं अस्तित्वच उरणार नाही. ही तुमची आमची भक्ती आपसूक घडून येते केव्हा? जेव्हा आम्ही भगवंताचे दास होऊ, त्याचे सेवक होऊ, निरपेक्षपणे
कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन. भगवंतांनी सांगून ठेवलं फलाची अपेक्षा करू नकोस. कर्म करत राहा. ते कर्म, ते सत्कर्म, ह्याच्या खाली अधोरेखित हा, ते सत्कर्म तुला भगवंतापर्यंत पोहोचवेल. म्हणून तुमची आमची भावना ही असावी, त्या जगदंबेच्या त्या रवळनाथ महाराजांच्या दरबारात जाताना तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहेस आणि मी तुझं हीन दीन अज्ञानी पामर लेकरू आहे रे. ह्या लेकराला सगळे अपराध क्षमा करून तू आई, विश्वाची आई या नात्यानं तुझ्या कुशीत घे आणि माझ्यावर कृपा कर. एवढंच तुमचं आमचं काम असतं. ह्या दास्य भावनेने तुम्ही आम्ही जेव्हा त्या रवळनाथ महाराजांपर्यंत, त्या भगवंतापर्यंत जातो, त्या जगदंबेपर्यंत जातो, तेव्हा या संपूर्ण विश्वाचा पालन करता, संपूर्ण विश्वाचा पिता, संपूर्ण विश्वाची माता या न्यायाप्रमाणे तो भगवंत तुम्हा आम्हाला त्याच्यात सामावून घेतो. पर्यायी तुम्हा आम्हाला मोक्ष देऊन टाकतो. म्हणजे तुमचं आमचं याचसाठी केला होता अट्टहास, हे सगळं जे काही प्रयत्न केलेले असतात, एवढे कितीतरी लक्ष वर्ष या योनीत फिरत असतो, घुटमळत असतो, गुरफटत असतो, ते सगळे पाशमुक्त होतात आणि या जीवाचं आणि त्या शिवाचं सुंदर ऐक्य होतं. कधी? जेव्हा तुम्ही आम्ही या दास भावनेनं त्या भगवंतापर्यंत जाऊ आणि त्या भगवंताला या तळमळीनं हाक मारू, तेव्हा तुम्ही आम्ही त्या भगवंतापर्यंत या दास्य भाव संज्ञेला प्राप्त होतो आणि तुमचा आमचा मोक्ष होतो, तुम्हा आम्हाला मुक्ती मिळते. हेच आमचे कवी उद्धवचितघन स्वामी महाराज मूळ पदामध्ये सांगतात. पुढे असं भगवंताला तुमचं आमचं सर्वस्व अर्पण केल्यानंतर काय होतं यासाठी चरित्र भाग बघूया मूळ पदामध्ये. दासांचा अभिमानी हरिहा, दासांचा अभिमानी हरिहा, दासांचा अभिमानी. दासांचा अभिमानी हरिहा, दासांचा अभिमानी. जननी जनका सोडून गेला, जननी जनका सोडून गेला, नंदाच्या सदनी हरिहा, नंदाच्या सदनी हरिहा, दासांचा अभिमानी हरिहा. आवडीने बहु बोरे खाई, आवडीने बहु बोरे खाई. दासांचा अभिमानी हरिहा, दासांचा अभिमानी. उद्धवचित घन स्वामी रमापती, उद्धवचित घन स्वामी रमापती. उद्धवचित घन स्वामी रमापती. विसरेना ध्यानी हरिहा, विसरेना ध्यानी हरिहा. दासांचा अभिमानी हरिहा, दासांचा अभिमानी. हा अभिमानी